आमच्या समाजाचंही असं झालंय. आमच्या जागृतीचं वय आहे फक्त 5 वर्ष. आम्हाला 20 वर्षाचं डोकं तयार करायचं आहे. त्यावेळी आमच्यावर काय अन्याय होतील हे आम्हाला पहिल्यांदा कळेल. कारण अन्याय झाल्याची जाणीव व्हावी लागते, मग अन्याय विरुद्ध माणूस उठून उभा राहतो. हे पहिल्यांदा आम्हाला आव्हान स्वीकारलं पाहिजे. ही गोष्ट आमच्या लक्षात आली पाहिजे. माणसं उभा करताना 2 गोष्टींनी उभा केली तर आम्हाला जमेल. आम्ही सगळे एक आहोत. एक संघटित होऊन जर आम्ही उभा राहिलो तर पुन्हा स्वराज्य उभा राहणार आहे, हेही आमच्या लक्षात यायला हवं. माणसं जगतात कशी आणि माणसं उभा राहतात कशी याचं ज्वलंत उदाहरण इतिहासानं आम्हाला दिलंय. पण आज त्याच काळावर पावलं टाकीत आम्हाला जाता आला पाहिजे. नाहीतर शिवाजींच्या पाठीशी आमचा तानाजी कोंडाणा घ्यायला गेला तो परत आलाच नाही. आम्हाला तोंड दाखवू नका म्हणून शिवाजी प्रतापरावांच्यावर रागावले. प्रतापराव बेलोलावर तुटून पडला, पण तोंड दाखवायला पुन्हा शिवाजींकडे आलाच नाही. तर एक एक माणसं आपली जान कुर्बान करते झाली या मातीसाठी. आम्ही काय केलं या मातीसाठी? आम्ही आमच्या समाजासाठी काय करतो? आम्ही जगतो फक्त आमच्यासाठी. आपलीच गाडी, आपलीच माडीन, आपल्याच बायकोची गोलगोल साठी. याच्या पलीकडे आम्हाला कुठंच बघावं असं वाटत नाही. अरे जोपर्यंत त्या मातीसाठी समाजासाठी काय करत नाही तोपर्यंत मराठा म्हणून घ्यायचा आम्हाला अधिकार नाही. हे पहिल्यांदा आमच्या लक्षात आलं पाहिजे. मी बऱ्याच वेळा एक गोष्ट सांगतो. एक खेडेगाव होतं. खेडेगावामध्ये मुलगा आणि तिची आई राहत होती. एके दिवशी मुलगा शाळेतनं घरी आला. आईला म्हणाला, आई मी उद्या जत्रेला जाणार आहे. मुलगा जत्रेला जाणार आहे म्हटल्यावर आईच्या काळजामध्ये चर्र झालं. चर्र एवढ्यासाठी झालं की मुलगा जत्रेला जाणार म्हणजे त्याच्या हातावर किमान 10 रुपयांची नोट तरी ठेवली पाहिजे. त्या माऊलीला काही कळे ना, कुठून आणावे पैसे? अरे आपल्या घरावर दुःखाचं छत्र, आपल्या उशाशी सतत गरिबी, असं असताना पोराला जत्रेसाठी 10 रुपये द्यावे कुठून? माऊलीनं विचार केला, बराच वेळ विचार केला. शेवटी दिवळीत ठेवलेलं खुरपं उचललं आणि दुसऱ्याच्या शेतात ते खुरपायला भांगलायला गेले. दिवसभर खुरप न केला, दिवसभर भांगल न केला, दिवसभर राबली, काबाड कष्ट केले. संध्याकाळी रोजगाराचे पैसे मिळाले, ते घेऊन ती घरी आली. मुलगा शाळेतनं घरी आला. आईला म्हणाला, आई मी आज लवकर झोपतो, मला पहाटे लवकर उठव, लवकर जत्रेला जायचंय. मुलगा संध्याकाळी झोपी गेला. पहाटे लवकर उठला. आईला उठवलं. आईला सांगितलं, आई लवकर भाकरी टाक, मला लवकर जायचंय, मी आंघोळ करून येतो. मुलगा आंघोळीला गेला. आई चुली पुढे बसली. लालबुंदा फुललेल्या निखऱ्यावर तिनं भाकरी भाजायला सुरुवात केली. त्याच चुलीवर तिनं दुधाचं पातेलं ठेवलं. पोरगा आंघोळ करून परत आला, ताटावर येऊन बसलं. आईनं भाकरी मोडली, दुमडली, पोराच्या थळीत टाकली. तोपर्यंत पोराची आरोळी घुमली. आई लवकर वाढ, मला उशीर होतोय. माऊलीनं इकडं तिकडं बघितलं. चुलीवर दुधाचं पातेला गरमागरम झालं होतं, लालबुंद झालं होतं. ते उचलायला काहीतरी हवं होतं पण सापडत नव्हतं. मुलाची आरोळी घुमली. आई लवकर, मला उशीर होतोय. त्या माऊलीने विचार नाही केला. तशाच रिकाम्या बोटाने ते गरमागरम पातेला उचललं. चर्र दिशे चटका बसला. हात झटक्यात मागायला, डोळ्यातनं खळ दिशा अश्रू ओघळला. मस्तकात पार मुंग्यांच्या रांगा थया थया नाचल्या. वेदनांचा पूर आटेना, हात पदरामध्ये गुंडाळा, तिला सुचेना. तोपर्यंत पोराची दुसरी आरोळी आली. आई लवकर वाढ, मला उशीर होतोय. माऊलीने विचार नाही केला. त्याच भाजल्या बोटाने त्या गरमागरम लालबुंद दुधाचं पातेलं पुन्हा एकदा उचललं. पुन्हा एकदा चर्र दिशे चटका बसला. कळ पार काळजापर्यंत गेली. चटका सोसवे ना, पण तरीही ते पातेलं उचललं. पोराच्या थळीत दूध ओतलं. दूध ओताना पोरानं बघितलं, आईच्या डोळ्यातनं पाणी येतंय. मान खाली घालून दुधात भाकरी कुचकरून निमूटपणे जेवायला लागलं. पोराचं जेवण झालं. पोरग जत्रेला निघालं. आईनं जवळ घेतलं, कुशीत घेतलं, डोक्यावरनं हात फिरवला. त्याला सांगितलं, नीट जा, नीट ये, फार वेळ करू नको, अंधार पडायच्यात घरी ये. काकोटीला ठेवलेली 10 रुपयांची नोट काढली, त्या पोराच्या हातावर दिली. सांगितलं, काहीतरी खा, याचं काहीतरी घे, याचं उपाशी राहू नकोस. पोरगा 10 रुपयांची नोट घेऊन जत्रेला गेलं. दिवसभर जत्रेत फिरलं. घरघर फिरणारे पाळणे बघितले, जिलेबी बघितली, बताशे बघितली, खेळणी बघितली. हरकून गेलं, बहरून गेलं, आनंदून गेलं जत्रेत. संध्याकाळी अंधार पडायला लागला. पोरगा घरी परतायला लागलं. आई दाराशी वाट बघत होती. पोरगा लांबून येताना दिसलं. आईला हैसं वाटलं. लगबगीनं जवळ गेली. पोराला कुशीत घेतलं, डोक्यावरनं हात फिरवला. त्याला विचारलं, अरे काय काय बघितलं जत्रेत? पाळण्यात बसलास का? जिलेबी खाल्लीस का? तुला 10 रुपये दिले होते, काय आणलंस त्याचं? मुलगा आईच्या कुशीतनं बाजूला झाला. आईला म्हणाला, अगं धीर तर दर, सांगतो तरी. आई म्हणाली, सांग रे लवकर, काय आणलंयस त्या 10 रुपयांचं? मुलगा आईला म्हणाला, आई डोळे मीठ. आई म्हटली, का रे? नाही नाही, डोळे मीठ आधी. आईनं डोळे मिटले. डोळे मिटल्यावर आई म्हणते, आता दाखव बघू काय आणलंयस त्या 10 रुपयांचं. मुलगा आईला म्हणाला, आई डोळे मीठ, नीट घट्ट, उघडायचे नाहीत अजिबात. आई म्हणली, हो रे बाबा, मिटलेत डोळे घट्ट, आता दाखव बघू काय आणलंयस त्या 10 रुपयांचं. आणि त्यावेळी त्या 10 रुपयांचं काय आणलंय हे दाखवायला पोरानं खिशात हात घातला आणि खिशातनं 10 रुपयांची आणलेली सांडशी काढली आणि त्या आईच्या हातावर ठेवली. अरे त्या सांडशीचा सहज स्पर्श त्या माऊलीला झाला आणि डोळ्यातनं घळघळ घळघळ पाणी ओघळायला लागलं. तिच्या पोराला घट्ट उराशी कवटाळलं. अरे धन्य झाली कुस माझी, तुझ्यासारखं पोर माझ्या कुशीत जन्माला आलं.
अरे दिवसभर जत्रेत फिरला असशील, दिवसभर गरगर फिरणारे पाळणे बघितले असशील, अरे दिवसभर खेळणी दिसली असतील, बत्ताशे जिलेबी दिसली असतील, भूक लागली असेल, काहीतरी खावंस वाटलं असेल, पण दिवसभर पोरग वनवन करीत हिंडलं, एकही रुपया मोडला नाही. अरे दिवसभर काळजाला चटका होता की माझ्या आईच्या हाताला चटका बसलाय आणि तो चटका बसू नये म्हणून पोरग दिवसभर उपासपोटी वनवन करीत येताना 10 रुपयाची सांडशी घेऊन आलं. अरे आमची पोरं काय करतायत? दुनियेच्या जत्रेत रमतायत नुसती. का आईच्या हाताला चटका बसू नये म्हणून काय करतायत? कारण ज्या पोरांना आईच्या हाताला बसणाऱ्या चटक्यांची जाण होते, त्याच पोरांना मातीला बसणाऱ्या चटक्यांची जाण असते आणि त्याच पोरांना समाजाला बसणाऱ्या चटक्यांची जाण असते. अशी पोरं आम्हाला उभा केली पाहिजेत, ज्यांना आईच्या चटक्याची जाण आहे, मातीच्या चटक्याचं भान आहे आणि ज्यांच्या ओठावर समाजाच्या प्रगतीचंच गाण आहे. तर आमचा समाज खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळाचं आव्हान पेलू शकेल. धर्मसत्ता, राजसत्ता, अर्थसत्ता, शिक्षण आणि प्रचार प्रसार माध्यम सत्ता, या सत्ता आमच्या खिशात असल्या पाहिजेत, तरच मराठी पाऊल पडेल पुढे, हे आमच्या लक्षात आलं पाहिजे. जग वेगाने पुढे जाते, आम्हालाही पुढे गेलं पाहिजे, पण जाता जाता एक काम आम्हाला करता आलंच पाहिजे. ते निश्चितपणे एकमेकांच्या खांद्यावर फक्त हात टाका, एकमेकांना एकमेकांचा आधार द्या आणि पुढे चला. जग आपली वाट बघतंय. अरे आमच्या मावळ्यांनी हेच केलं. अरे आमच्या इतिहासानं हेच आम्हाला सांगितलं. आज आम्ही ज्यांच्या कृपेने इथं आहोत ते त्याच कृपेवर आहे की संबंध संघटन आमचं, संबंध एकी आमची सगळ्यात महत्वाची आहे. आम्हाला फक्त एवढंच साधता आलं पाहिजे. एवढं जर आम्ही साधलं तर खऱ्या अर्थानं आम्ही काहीतरी करून दाखवू, नाहीतर निव्वळ इतिहासाच्या पानापानावर रेंगाळत बसून आम्हाला काही साधता येणार नाही. शिवाजी राजांच्या काळातली गोष्ट आहे. शिवाजी राजांना पैशाची गरज होती. शिवाजी महाराजांनी विचार केला काय करावं. शेवटी सावकाराकडे गेले. सावकाराला सांगितलं की आम्हाला कर्ज हवंय. छत्रपती होते ते, मोबाईल वरनं सांगू शकले असते 2 पेटी भेज दो. नाही केलं शिवाजीने. छत्रपती ते होते, पण राज्य कसं असावं याचा आदर्श नमुना होता. शिवाजी स्वतः गेले सावकाराकडे, आम्हाला कर्ज हवंय. सावकारने विचारलं तारण काय ठेवणार. त्याच्या आधी पुन्हा विचारलं शिवाजींची शांत मुद्रा बघून, आपण कर्जदार म्हणून आलाय का छत्रपती म्हणून आलाय. शिवाजी म्हणाले कर्जदार छत्रपती म्हणून आलोय. सावकारानं पुन्हा प्रश्न केला, मग तारण काय ठेवणार. कर्ज द्यायचं म्हटल्यावर तारण ठेवलं पाहिजे. आणि शिवाजी राजे त्यावेळी उद्गारले, अरे मी काय तारण ठेवणार, माझ्या मालकीचं काय आहे, उभं स्वराज्य रयतेच्या मालकीचं, मला काहीच ठेवता येणार नाही. सावकार म्हणाला पण काहीतरी तुम्ही ठेवलं पाहिजे. त्यावेळी शिवाजीने शेजारी पडलेली गवताची काडी उचलली, त्या सावकाराच्या हातात दिली आणि सांगितलं, ही माझ्या स्वराज्याची गवताची काडी आहे, तारण म्हणून घे आणि मला 2 लाख होणांचं कर्ज दे. सावकारानं गवताची काडी तारण म्हणून घेतली, 2 लाख होणांचं कर्ज दिलं. नंतर मोहीम निघाली, पैसा स्वराज्यात आला. शिवाजी परत पैसे घेऊन 50,000 होऊन व्याज घेऊन सावकाराकडे गेले. 2.5 लाख होणांचं सगळे पैसे भागवले आणि सावकारला म्हणाले, आता माझी गवताची काडी मला परत द्या. सावकारानं तिजोरीत सुरक्षित ठेवलेली गवताची काडी बाहेर काढली, शिवाजींच्या हातावर दिली आणि सांगितलं, ही तुमची गवताची काडी. त्यावेळी शेजारी उभा असलेला कोंडाजी शिवाजींना म्हणाला, महाराज गवताची काडी, तिची किंमत ती काय, घेतली काय आणि न घेतली काय. त्यावेळी हा जाणता राजा कडाडला, माझ्या स्वराज्याची गवताची काडी ही कुणाकडे गहाण पडता कामा नये. मराठ्यांनी जन्माला येताना फक्त एवढाच मंत्र लक्षात ठेवावा, उभ्या आयुष्यात कुणाकडे गहाण पडणार नाही. पण 350 वर्ष आम्ही आमची डोकी दुसऱ्याकडे गहाण ठेवली, आम्हाला पत्ता नाही लागला.